कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हातकणंगले तालुक्यातील मानगाववाडी इथल्या माळभागात छापा कारवाई करत हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या 5 भट्ट्या उद्ध्वस्त केल्या। पोलिसांनी या ठिकाणाहून 57,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजीव शिंदे यांनी दानोळी इथं कारवाई करत हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या 2 भट्ट्या उद्ध्वस्त केल्यात। या ठिकाणाहून पोलिसांनी 35,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी सागर खोत, संदीप खोत, कुमार खोत, निरंजन भोसले, रोहित माळी, अर्जुन चव्हाण, सचिन मंडले यांच्या विरोधात जयसिंगपूर आणि हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार चंदू ननवरे, राजीव शिंदे, शिवाजी जामदार आणि सहकाऱ्यांनी मिळून केली आहे।